मटण बिर्याणी करताना मटण कच्चं राहील का याची काळजी नको, कारण आज आपण करणार आहोत मटण अगदी परफेक्ट शिजेल अशा पद्धतीची छान मोकळी अशी बिर्याणी, तीही कुकरमध्ये. अगदी झटपट करायला सोपी. अर्धा किलो मटणाची बिर्याणी आपण आता करतोय. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात आधी बिर्याणीसाठी जी आपल्याला थोडीशी पूर्वतयारी म्हणता येईल ती लागणार आहे ते म्हणजे तळलेला कांदा. त्याकरता 4 मध्यम आकाराचे किंवा 3 मोठे कांदे जे आहेत ते पातळ उभे चिरून घ्यायचे. कांदा जरी उभा चिरलेला असला तरी तो हातानं असा सुटा करून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळं तळलेल्या कांद्याला खूप छान अशी चव येते. हे असं मीठ लावून झालं की फक्त मोजून 5 मिनिटं याला सोडून द्यायचं. खूप जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर कांद्याला पाणी सुटतं आणि मग तो मऊ पडतो, कुरकुरीत तळला जात नाही. 5 मिनिटानंतर जर का याला पाणी सुटलेलं असेल तर ते पिळून घ्या आणि जर का फारसं पाणी सुटलेलं नसेल तर तसंच तळला तरीसुद्धा चालतो. कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायचं. तेल चांगलं तापलं की मगच याच्यामध्ये कांदा जो आहे तो सोडायचा आहे. सुरुवातीला 5 मिनिटं गॅस चांगला मोठा ठेवायचा आणि एकदा का कांद्याला हलकासा रंग यायला लागला की गॅस मध्यम आचेवर करून छान कुरकुरीत होईपर्यंत कांदा जो आहे तो तळून घ्या. आता महत्त्वाची लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे कांदा जो आहे तो जास्त ब्राऊन झाला नाही पाहिजे. जर तो जास्त पुढे गेला तर चव कडसर येते. त्याच्यामुळं हे बघा अशा हलक्या सोनेरी रंगावर याला तेलातून बाहेर काढायचं. कारण तेलातून बाहेर काढल्यावरही हा जो कांदा आहे ना तो तळतच राहतो. त्याच्यामुळं खूप रंग येईपर्यंत थांबू नका. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे म्हणजे ताजी आलं लसणाची पेस्ट. याकरता एक 12 ते 15 पाकळ्या लसूण, त्यानंतर तेवढंच आलं, 2 इंच आलं असेल त्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात काढले. 1 कप पुदिना आपण बिर्याणीसाठी वापरतोय. पुदिना भरपूर असावा, पण आत्ता याच्यापैकी थोडा पुदिना जो आहे तो या पेस्टमध्ये आपण घालणार आहोत. तर हा असा थोडासा पुदिना याच्यामध्ये घातला, पाणी न घालता अशी आलं लसूण पुदिन्याची पेस्ट करून घेतली. त्यानंतर जर तुम्ही बिर्याणीला केशर घालणार असाल तर थोड्याशा कोमट दुधामध्ये केशरसुद्धा भिजायला ठेवायचं. आता पुढची स्टेप म्हणजे मटणाचं मॅरिनेशन. याकरता अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घातली, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस किंवा लिंबू जर का छोटं असेल तर एक संपूर्ण लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर तयार केलेली आलं लसूण पुदिन्याची पेस्ट घातली. 1 चमचा लाल तिखट याच्यामध्ये घातलेलं आहे किंवा बेडगी मिरची पावडरचं तुम्ही कमी तिखट वापरत असाल तर. हे सगळं मटणाला आधी एकसारखं लावून घ्यायचं आणि मगच पुढचं साहित्य जे येते याच्यामध्ये घालायचं. म्हणजे एकदा का हळद मीठ मटणाला व्यवस्थित लागलं की मग चव छान येते. तर पुढचं साहित्य घालतोय ते म्हणजे दही. अर्धा कप दही याच्यामध्ये घातलेलं आहे. दही अगदी पातळ असं नको, थोडंसं घट्टसर असं दही असावं. जो आपण कांदा तळून घेतला होता त्याच्यापैकी निम्मा कांदा याच्यामध्ये घालायचा आहे. उरलेला कांदा आपण नंतर लेअरिंगसाठी वापरणार आहोत. थोडासा बारीक चिरलेला पुदिना घातला, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. 1-2 कमी तिखट अशा हिरव्या मिरच्यांचे असे मोठे मोठे तिरके काप करून याच्यामध्ये घातले आहेत. 1 टोमॅटो उभा चिरून याच्यामध्ये घातलेला आहे. आता हे नंतर घातलेलं साहित्य मटणाला एकसारखं लावून घ्या. आता याच्यामध्ये घालतोय 1 टेबलस्पून म्हणजे 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला. आता बिर्याणी मसाला जो असतो तो खडे मसाले आणि गरम मसाल्याची पूर्ण बारीक अशी पावडर यांचं मिश्रण असतं. त्यानंतर याच्यामध्ये घातलेलं आहे 1 टेबलस्पून साजूक तूप आणि झाकून पुढची तयारी होईपर्यंत किंवा 1 तासाभरासाठी हे जे मटण आहे ते मुरण्यासाठी ठेवून दिलं. आता पुढची स्टेप आपण करतोय ते म्हणजे भात शिजवून घेणं. तर अर्धा किलो मटणासाठी अर्धा किलो म्हणजे 2.5 कप तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ जो आहे तो बिर्याणी करण्यासाठी जो खास लांब असा अख्खा बासमती तांदूळ मिळतो, सेला बासमती राईस वगैरे असेल तर तो घ्यायचा. तांदूळ 2-3 वेळा चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग पाणी घालून फक्त 10 मिनिटांसाठी याला भिजत ठेवा. तोपर्यंत पाणी उकळायला ठेवायचं भात शिजण्यासाठी. तांदळाच्या तिप्पट पाणी उकळायला ठेवलं होतं. कुकरमध्येही ठेवलं आहे, पण पातेल्यात जरी तुम्ही करून घेतलं तरीसुद्धा चालेल. याच्यामध्ये काही खडे गरम मसाले म्हणजे एखादा तमालपत्र, 2-3 लवंग, एखादा वेलदोडा, 2 दालचिनीचे तुकडे, थोडेसे शहाजिरे, 3-4 मिरी, हे जे खडे मसाले आहेत जे उपलब्ध असतील ते याच्यामध्ये घालायचे. गरम मसाल्यांचा खूप छान असा वास या पाण्यामध्ये उतरतो आणि पर्यायानं भातसुद्धा खूप छान असा सुगंधित असा होतो.
पाण्याला उकळी येईपर्यंत तांदूळ छान भिजलेला असतो. तांदूळ निथळून पाण्यामध्ये घालायचा. पाण्याला उकळी येईपर्यंत गॅस जो आहे तो मोठा ठेवा. एकदा का पाण्याला उकळी आली की गॅस मध्यम आचेवर करून 5 मिनिटं हा जो तांदूळ आहे तो शिजवून घ्या. याच्यामध्ये थोडीशी पुदिन्याची पानं आणि एखादा चमचा तेल घाला, म्हणजे भात खूप कोरडा ड्राय असा होत नाही आणि पुदिन्याचा छानसा वास भाताला येतो. हे बघा 5 ते 7 मिनिटानंतर हा जो तांदूळ आहे ना तो असा छान फुलला आहे. अगदी जास्तही मऊ होईपर्यंत शिजवायचा नाही आहे, पण तो कच्चा देखील नाही राहायला पाहिजे. या पॉईंटला तुम्ही तांदूळ जो आहे तो चाळणीमध्ये निथळून घेऊ शकता. बिर्याणीला दम देण्यासाठी हा असा छान पसरट असा कुकर घ्यायचा आहे आणि अर्धा किलो मटण, अर्धा किलो तांदूळ हे सगळं पुरेसं व्यवस्थित याला शिजण्यासाठी जागा लागते. तर त्याकरता साधारण 4 ते 5 लिटरचा कुकर जो आहे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये बिर्याणी जी ती करता येते. कुकरच्या तळाशी 2 टेबलस्पून तेल घालायचं. जे तेल आपण कांदा तळताना वापरलं होतं तेच तेल याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. त्यानंतर मॅरिनेट केलेलं मटण याच्यामध्ये घातलं. मटण जे ते तळाशी असं छान पसरवून लावून घ्या. हा असा मटणाचा लेअर दिलेला आहे आणि मग कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर 2 शिट्टी घेऊन हे जे मटण आहे ना ते शिजवून घ्यायचं. मॅरिनेशन करताना लावलेले मसाले, दही याच्यामुळं याला पाणी सुटतं आणि जादाचं पाणी याच्यामध्ये घालायची आवश्यकता पडत नाही. कुकरची वाफ पूर्णपणे गेल्यानंतर झाकण उघडलं. हे बघा तुम्ही पाहू शकता हे जे मटण आहे ते अगदी ड्रायही नाही आहे, याला काहीचं पाणी असं सुटलं आहे. पूर्णपणे देखील हे जे मटण आहे ते अजून शिजलेलं नाही आहे. आता याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना घातला. त्यानंतर शिजवलेला भात याच्यावर पसरवून लावून घ्यायचा. एकूण भातापैकी निम्मा भात याच्यावर असा पसरवून लावून घेतला की थोडासा बारीक चिरलेला पुदिना, कांदा, कोथिंबीर यांचा एक लेअर दिलेला आहे आणि मग उरलेला भात पुन्हा असा पसरवून लावून घ्या. सगळा भात लावून झाला की मग दुधात भिजवलेलं केशर घातलं. तळलेला कांदा पुन्हा घालायचा, थोडासा पुदिना घातला आणि अगदी अर्धा कप भात शिजवतानाचं जे पाणी होतं निथळल्यानंतरचं ते याच्यामध्ये कडेनं घातलं आहे. म्हणजे मटण तळाशी लागण्याची शक्यता कमी होते आणि बिर्याणी पुरेशी ओलसर होते, खूप ड्राय होत नाही. आता बिर्याणीला दम देताना कुकरच्या तळाशी तवा ठेवायचा गरम असा, म्हणजे मग बिर्याणी लागण्याची शक्यता कमी होते. कुकरचं झाकण लावून 20 मिनिटं बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे. आतले मटणाचे पीसेसही व्यवस्थित शिजतात आणि त्यांचा जो एक फ्लेवर आहे तो भातामध्ये छानसा उतरतो. सुरुवातीला 5 मिनिटं गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि नंतर गॅस कमी करून याला असं शिजवून घेतलं. गॅस बंद केल्यानंतर लगेच झाकण न उघडता 5 मिनिटं जाऊ द्यायची आणि मग झाकण उघडलं. हे बघा मस्त मोकळा असा भात झालेला आहे. बिर्याणी खूप कोरडी देखील नाही आहे, मटणाचे पीसेस व्यवस्थित शिजलेले आहेत. तर अशा प्रकारे आपली कुकरमध्ये केलेली मस्त मोकळी अशी मटण दम बिर्याणी तयार झालेली आहे. वरून तळलेला कांदा, बारीक चिरलेला पुदिना, कोथिंबीर घालायची आणि बिर्याणी जी आहे ती तुम्ही कांद्याच्या रायत्यासोबत खाऊ शकता. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.